नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस प्रशासन या विषयावर पोलीस भरतीत प्रत्यक्ष विचारले गेलेले प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, 5. या प्रश्नाबद्दल बघितलं तर महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. 12 पोलीस आयुक्तालय आहेत. बृहन्मुंबईमधील 5 प्रादेशिक विभागांची नावे सेंट्रल, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात 94 पोलीस ठाणे आहेत. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, लातूर. या प्रश्नाबद्दल बघितलं तर मराठवाडा विभागात 8 जिल्हे असून 2 परिक्षेत्राअंतर्गत येतात. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्र बीड, जालना, संभाजीनगर ग्रामीण, धाराशिव. नांदेड परिक्षेत्र नांदेड ग्रामीण, लातूर, हिंगोली, परभणी. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये टिंबटिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन 1, पंचकोनी तारा. या प्रश्नाबद्दल बघितलं तर आपल्या पोलीस ध्वजाचा रंग निळा व पांढरा असतो. घटक पंचकोनी तारा, हाताचा पंजा. प्रश्न क्रमांक 4. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, गृह मंत्रालय. पोलीस प्रशासन हा राज्य सूचित विषय आहे. पोलीस महासंचालक हे पोलीस खात्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 5. राज्य पोलीस दलाचे टिंबटिंब हे नियतकालीन मुखपत्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार दक्षता. दक्षता हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक आहे. राज्य पोलीस दलाचे ब्रीदवाक्य संरक्षणाय खलनिग्राय. महाराष्ट्र पोलीस कायदा 1961 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन काम करते. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, सदानंद दाते. ऑप्शन क्रमांक 4, सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 6 बघितला तर पोलीस महासंचालक हे सतत बदलणारे पद असल्याने वेळोवेळी अपडेट घेत राहावे. 2025 पर्यंत रश्मी शुक्ला महासंचालक होत्या आणि त्या पहिल्या महिला DGP होत्या. प्रश्न क्रमांक 7. ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा योग्य क्रम ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 8. यापैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही. कोल्हापूर हे शहर लोकसंख्येने लहान असल्याने तिथे अजून पोलीस आयुक्तालय नाही. 2024 मध्ये नांदेड शहर पोलीस आयुक्तालयाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वात मोठे आयुक्तालय मुंबई पोलीस आयुक्तालय.
सध्या पोलीस आयुक्तालयाची संख्या 13 आहे. महाराष्ट्र प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? त्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 मध्ये मुंबईमध्ये झाली. प्रशासकीय प्रमुख पोलीस महासंचालक असतात. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्य पत्र दक्षता. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे स्थापना दिवस टिंब या तारखेला साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 2 जानेवारी. 2 जानेवारी हे रेजिंग डे आणि स्थापना दिन. 2 जानेवारी हे पोलीस दलाचे रेजिंग डे आणि स्थापना दिन आहे. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन. हे तुम्ही लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभिनियंत्रक म्हणून टिंब चित्र आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 हाताचा पंजा. प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज टिंब या दिवशी प्रदान केला. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 2 जानेवारी 1961. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्यातील टिंब शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 धाराशिव. धाराशिव हे आपले उत्तर असणार. महाराष्ट्रात 13 पोलीस आयुक्तालय आहेत. 13वे पोलीस आयुक्तालय नांदेड. प्रश्न क्रमांक 15. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस अंतर्गत का परिक्षेत्रामध्ये येतात? तर प्रश्न 15चं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 नांदेड. या प्रश्नाबद्दल बघितलं तर राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेली आहे. राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेली आहे. प्रश्न क्रमांक 16. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या पोलीस घटक नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 पोलीस सोलापूर शहर. सोलापूर शहर हे उत्तर असणार. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक IGP असतो. कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत येणारे पोलीस घटक सातारा, सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा.